ज्ञानदीप लावू जगी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यमिवलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्जितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः। ओम नमोजी सद्गुरुनाथ आपुल्या चरणी माझा माता वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन। श्री चरण संतांची श्री चरण संतांची श्री चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण हो या सगळे विद्येचे अधिकरण हेची बंधू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ऐशियाचा पदरधारा ऐशियाचा पदरधारा ऐसियाचा पदरधारा ऐसियाचा पदरधारा। जेड देव येईल घरा जेड देव येईल घरा ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे धनी जेड देव येईल घरा जेड देव येईल घरा ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे धनी। ऐशाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत तानपुरा थोडा कमी करा बस। पुन्हा एकदा सर्वांची मी क्षमा मागतो। मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच उशिरा पोहोचत नाही। मी खूप वेळेला अलर्ट असतो। मी बरोबर 12 वाजता निघालो आणि तिथून बरोबर 4:30 तासाचं मी आपलं अंतर दाखवलं मला 12 निघालो 4:30ला तिथे मी पोहोचणार होतो पण दिवाळीच्या सुट्टीबरोबर शनिवार आणि रविवार लागून आल्यामुळं रस्त्याला इतकं ट्रॅफिक होतं आज आणि कराड ते सातारा पुरांची कामं चालू आहेत रस्त्याची कामं चालू आहेत प्रचंड ट्रॅफिक आणि 2-2.25 तास मी ट्रॅफिकमध्येच अडकलो त्यामुळे मला यायला अर्धा तास उशीर झाला। पुन्हा एकदा सर्व श्रोते मायबापांची मी क्षमा मागतो आणि कार्यकर्ते काळजी करणं उचितच आहे कारण पुढचं नियोजन असतं 9 नंतर भोजन असेल बाकीच्या गोष्टी असतील तर वेळेत कुठलेही कार्यक्रम व्हावेत यालाही माझं समर्थन आहे। असो पुन्हा एकदा क्षमा मागतो आणि सेवेला सुरुवात करतो। अभंग निवडलाय जनाबाईचा। वास्तविक पाहता आजचा अभंग हा जात्यावर बसून गाण्यातला प्रकार आहे जात्यावरची ओवी आहे पण ही ओवी आज कीर्तनाला का घेतली हा मोठा प्रश्न आहे। हॅलो तू इको बंद करून टाक। हॅलो हा संतांची पोट तिडीक समजून घ्यायला पाहिजे तुम्हाला।
अलौकिक परमात्म्याचं ज्ञान, अलौकिक परमात्म्याची उकल ही ज्ञानियांना देखील होत नाही, वेदांना देखील जो कळाला नाही, शास्त्रांनी जिथे हात टेकले, हो पुराणांनी ग्वाही दिली की बाबा तो आम्हाला अजून समजलाच नाही. चहुवेद जाण साही शास्त्री कारण 18ही पुराण हरिसी गाठी. वेद ग्रंथाला आपण सर्वश्रेष्ठ मानतो, पण वेद अनंत बोलीला अर्थ इतकाची साधना. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. हजारो लाखोन ग्रंथ निर्माण झाली, त्याच्या प्राप्तीकरता अनंत धर्मही निर्माण झाले. तुम्हाला मला एक ठराविकच धर्म माहित आहेत, हिंदू, मुस्लिम, शीख आणि ईसाई. ह्याच्या पलीकडे आम्हाला धर्म लेतले बौद्ध, ह्याच्या पलीकडे आम्हाला धर्म माहित नाहीत. पण धर्म एकूण किती आहेत माहिती का या जगतामध्ये? 3000 धर्म आहेत. आणि त्याचे पोट जाती किती आहेत, पोट धर्म किती आहेत माहिती का? 3 लाख. बरे निर्माण का झालं? 2 पाय 2 हात म्हणजे शरीर. प्रत्येक धर्मातल्या जीवाला शरीर तेच आहे, पण वेगवेगळी विभागणी का झाली? एवढ्या विभागण्या करून सुद्धा, एवढे धर्म निर्माण होऊन, एवढ्या जाती वर्ण वंश निर्माण होऊन, एवढे संप्रदाय निर्माण होऊन देखील तो कळत नाही. असं काय आहे? भूमिका समजून घ्या. वारकरी संप्रदाय श्रेष्ठ का, त्याच्या पाठीमागचं कारण सांगतोय मी. ज्ञानोपाध्यायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, परमात्म्याच्या प्राप्तीकरता व्यासानी गीता लिहिली पहिली, आणि त्या गीतेवरती पहिलं भाष्य झालं आद्य शंकराचार्यांनी. त्याच्यानंतर मध्वाचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य यांनी भाष्य केलं गीतेवरती. अलीकडे कुणी कुणी केलं भाष्य? ओशोंनी केलं, गुरुदेव रानडेंनी केलं, लोकमान्य टिळकांनी केलं, विनोबा भावेंनी केलं. जवळजवळ 200 महात्म्यांनी या गीतेवरती भाष्य केलेलं आहे. म्हणजे गीतेवरती भाष्य करून देखील बरं का केलं भाष्य हे तो कळावा म्हणून, तो कळावा म्हणून, अव्यक्त परमात्मा कळावा म्हणून, ब्रह्मांड नायक कळावा म्हणून एवढं निर्माण झालं. म्हणजे इतके धर्म निर्माण झाले, इतके वर्ण निर्माण झाले, इतके संप्रदाय निर्माण झाले, इतके शास्त्रज्ञ निर्माण झाले, तरी सुद्धा तो कळेना. का कळेना? त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. सर्वसामान्य जो जीव आहे हे बुद्धिजीवींबद्दल चाललेलं नाही. बुद्धिजीवींसाठी इतरांनी गीतेवरती भाष्य केलं, पण सर्वसामान्य जीवासाठी जे भाष्य झाले ना ती ज्ञानेश्वरी. सर्वसामान्य जीवासाठी. कारण ज्ञानाधिष्ठित इतरांनी गीतेवरती टीका केली, गीतेवरती भाष्य केलं. ज्ञानाधिष्ठित फक्त आपल्या ज्ञानाची प्रौढी मिरवण्यासाठी, स्पष्ट बोलतो मी. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. ज्ञान ते लोप पावत चाललं का? बुद्धिजीवांसाठी ते ज्ञान लिहिलं गेलं, सर्वसामान्यांनी करायचं काय? आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी गीतेवरती भाष्य ज्ञानोपाध्यायांनी केलं आणि त्याला भक्तीची जोड दिली, म्हणून आज ज्ञानेश्वरी जगमान्य झाली. जोड कशी दिली? भक्तीची. भूमिका समजून घ्या. बघा, ज्ञान असो अगर नसो काय घेणं देणं नाही. जीवाजवळ जर भक्ती नांदत असेल ना तर पांडुरंग तिथं वास करतो. कारण देव भावाचा भुकेलेला आहे, ज्ञानाचा नाही. भूमिका समजून घ्या. प्रत्येक संतांनी भक्तीचाच डांगोरा पिटलेला. पिटू भक्तीचा डांगोरा म्हटलंय, ज्ञानाचा डांगोरा नाही म्हटलेलं. ज्ञान पाहिजेच नाही असं नाही, पण भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देव. म्हणजे भक्तीची जोड पाहिजेच.
भूमिका समजून घ्या. आणि म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी काय केलं, ज्ञानेश्वरी लिहिली, 9030 ओव्या आहेत, त्यातले 4500 ओव्या ह्या दृष्टांताच्या आहेत. त्या का लिहिल्या गेल्या दृष्टांताच्या ओव्या, ते सिद्धांत कळावेत म्हणून. मग 4500 सिद्धांत आहेत आणि ते कळावेत म्हणून 4500 दृष्टांत दिले ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. भूमिका समजून घ्या. ज्ञानोबाऱ्यांनी काय केलं, त्या अलौकिक परमात्म्याला लक्षात आणण्यासाठी छोटी 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 दृष्टांत दिली आणि तो सोपा केला. करतळी आवळे तैसा हरी. ज्ञानोबाऱ्यांनी परमात्मा सोपा करून आपल्या हाती दिला. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून भक्तीच्या बळानं तो पांडुरंग भगवंत लक्षात आला. त्या ज्ञानाची गरजच नाहीये. नुसतं ज्ञान जर असेल तर वृक्ष वळवंटासारखं आयुष्य आहे त्या जीवाचं. पण ज्ञानाबरोबर जर भक्तीचं चिंबपणा असेल, ओलावा असेल, तर निश्चित त्याचं आयुष्य हे सुखदायी आनंददायी आहे. एक जण वळवंटात चुकला. विस्तीर्ण वळवंट होत. एप्रिल मे चं ऊन होत. तो चुकला. कोसो दूर एकही घर मिळेना. तहान तर प्रचंड लागलेली. हो, घशाला कोरड पडलेली, जीभ पांढरी पडलेली. हो, पाणी पाहिजे, तर पाणी मिळालं तर त्याचा जीव जाणार, अशी अवस्था तिची निर्माण झाली. अशा वळवंटात तो जगण्यासाठी पाणी शोधत होता. शोधता 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 एक लांब दूरवर अशी एक झोपडी दिसली. त्याला हाय असं वाटलं. ज्यावर ती झोपडी दिसली त्यावर ती तिथं पाणी असावं. हो, असं त्यानं तर्क लावला. झोपडीपर्यंत कसा कसा पोचला. अक्षरशः त्याने तानेनं व्याकुळ झालेला तो जीव झोपडीपर्यंत गेला. आत पाहिलं. हो, दाराच्या आत पाहिल्याबरोबर एक पाण्यानं भरलेला थंडगार माठ दिसला आणि आतमध्ये झोपडीचा मालक बसला होता. त्याला हात जोडले. बाबा रे, तुझ्या पाया पडतो. दंडवतच घातला. तुझ्या पाया पडतो, पण मला घोटभर पाणी दे. मला जर पाणी मिळालं नाही तर माझा जीव जाईल. प्लीज तुझ्या पाया पडतो, मला पाणी दे. तो झोपड्याचा मालक म्हणला, अरे बस जरा, कशाला गडबड करतोय. बस, पाणी कसं तयार होत आहे. H2O ही दोन समीकरण एकत्र आली की पाणी तयार होतं. H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन. हायड्रोजन 30%, ऑक्सिजन 80%, असं दोन्ही मिळून मिक्स केलं की बरोबर पाणी तयार होतं. तो म्हटला, तुझं ज्ञान पेटव, पाणी दे. ताण लागल्यावर पाण्याचं ज्ञान पाहिजे का पाणी पाहिजे, सांगा मला. तशी देवाची भूक लागली की देवाबद्दलचं ज्ञान नको. काय पाहिजे? देव पाहिजे. लक्षात, ही ताण लागली पाहिजे. जोपर्यंत ही ताण लागत नाही, लक्षात आलं का, तोपर्यंत परमार्थ साध्य होणार नाही. नको ज्ञान. आता आजकाल काय झालं सांगतो तुम्हाला मी. ज्ञान ज्ञान ज्ञान, नुसतं ज्ञान. आमच्यासारख्याने याचं नाही तुमच्या माथ्यावर ज्ञान मारून जायचं. तर भक्तीबद्दल कोण बोलायलाच तयार नाही. बरोबर आहे? नाही, गरज नाही. आपल्या सर्व या पाठीमागचा इतिहास जर बघितला तर सर्व संतांनी भक्तीनं त्याला जिंकलेला आहे, भावानं त्याला जिंकलेला आहे. एवढं ज्ञानाचे ईश्वर असणारे ज्ञानोबा आहे, ज्ञान ईश्वर असणारे ज्ञानेश्वर महाराज, ते सुद्धा सांगताना सांगतात, भाव बळे आकळे. नाही म्हणले ते ज्ञानाच्या बळाने प्राप्त म्हणलेच नाही, भाव बळे आकळे. लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आजकाल काय झाले, भक्ती राहिली बाजूला. अरे जी ज्ञानेश्वरी लिहिली, गाथा लिहिली, दासबोध लिहिला, सर्व ग्रंथ लिहिलेत, ही पाठांतराचीच साधनं झाली, ही साठवणूकच झाली. त्याचा अर्थ समजून त्याप्रमाणे वागायलाच कोण तयार नाही. प्रत्येक संतांनी भक्तीच्या मार्गाने आलेला अनुभव ज्ञान रूपाने मांडून ठेवलेला आहे. आम्हाला हे का कळत नाही? भूमिका समजून घ्या. ज्ञान पाहिजे की नाही असं नाही, पण त्या ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. भक्ती प्रेमा विनो ज्ञान नको देव.
भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविण नको देवा भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा ठाई अभिमान नित्य नवा ठाई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख अभिमान नित्य नवा तया माझे अभिमान नित्य नवा तया माझे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे कुंपणानं शेत खाल्लं हा वाक्प्रचार कोणाकोणाला माहिती आहे? सगळ्यांनाच माहिती आहे. शेतीच्या राखण्यासाठी कुंपण असतं. काय म्हणतो मी? शेतीच्या राखण्यासाठी कुंपण असतं. तसं भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्ञान आहे. शेत म्हणजे भगवंत आहे आणि कुंपण म्हणजे ज्ञान आहे. पण अलीकडे झाले काय? कुंपणानं शेत खाल्लं. हे कुंपण वाढावं म्हणून बाबळाची झाडं लावली साईडनं, पण त्या जमिनीत सगळी बाबळाचीच झाडं झाली. जमिनी शिल्लकच राहिली नाही. ज्यावेळेला आमची वृत्ती निर्विकार होते, ज्यावेळेला आमचं चित्त निर्विकार होतं, आम्ही ज्यावेळेला स्थितप्रज्ञ होतो, आम्ही ज्यावेळेला बॅलन्स्ड होतो, तिथं परमात्मा वास करतो. लक्षात ठेवा. समाधी अवस्था म्हणजे काय? जमिनीमध्ये खड्डा काढणं, आत जाऊन बसणं, वरनं शेळा लावून आत गुदमरून मरणं, याला समाधी म्हणतात नाही. ज्या क्षणाला ज्या अवस्थेमध्ये समाधान ओसंडून वाहतं त्या अवस्थेला समाधी म्हणतात. तुमची जर कीर्तनामध्ये एकाग्र वृत्ती झाली तर ती तुमची समाधी आहे. लहान मूळ मातीत खेळत असतं, मी कुठे खेळतो काय खेळतो त्याचं भान नसतं, पण ते खेळत असतं, ती त्याची समाधी आहे. त्याला कुठलीच विवंचना नसते. मला बँक बॅलन्स साठवायचा आहे, मला फ्लॅट घ्यायचा आहे, मला बंगला बांधायचा आहे, माझ्या पुरीचं लग्न करायचं आहे, अमकं करायचं आहे, तर काय डोक्यात नसतं. निर्विकारी वृत्ती, ना भूतकाळातली व्यथा ना भविष्य काळातली चिंता, वर्तमानामध्ये ज्यावेळेला तो लक्षात आलं का निर्विकार वृत्तीनं राहतो ना, त्या खऱ्या अर्थाने ती समाधी. भूमिका सांगतोय. त्यामुळं भगवत प्राप्तीसाठी सगळंच पाठ पाहिजे, ज्ञान साठवलं पाहिजे, त्याची गरजच नाही, आवश्यकता नाही. एक पाहिजे तुमच्याजवळ, समर्पण. ज्याला प्राप्त करायला निघालोय तोच, त्याच्याशिवाय दुसरा कुणी नाही. त्यालाच म्हणतात अनन्यता. अनन्यता या शब्दाचा अर्थ काय? अनन्यता. अन म्हणजे दुसरा कुणी, दुसरा कुणीच नाही, तूच फक्त. भूमिका समजून घ्या. ज्ञानाची व्याख्या सांगतो शॉर्टकट मध्ये आणि भक्तीची व्याख्या सांगतो शॉर्टकट मध्ये. एखाद्या जीवाला ज्ञान झालं तर तो असं म्हणत असतो, सर्व काही मीच, दुसरा कुणीच नाही. सर्व काही मी, दुसरा कुणीच नाही. आणि भक्ती करणारा काय म्हणतो? सर्व काही तूच आहेस, मी कुणीच नाही. आता बोलणं कळते का? सर्व काय तूच आहेस, मी कुणीच नाही. का? तुझ्या असण्यात मी आहे, हे महत्वाचं आहे. आणि सर्व संतांनी हे टेक्निक वापरलं. सर्व काय तू आहेस. तुका म्हणे घालू तयावरी. सोप्या सोप्या पद्धतीनं अध्यात्म इतकं सुंदर सांगितलेलं आहे. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. त्या वारकरी संप्रदायामध्ये जे अद्वैत होऊन गेले, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ आहे, नळोबा आहे, जनाई, मुक्ताई, ही सर्व मंडळी
या मंडळीने परमात्मा इतका सोपा करून सांगितला, इतका सोपा करून सांगितला. लक्षात आलं का? मग ते उदाहरण दिलं, करतळी आवळे तैसा हरी. बोलू का समजून घ्या. आणि आजच्या अभंगातून जनाईनं देखील सुंदर असे उपमा दिलेले आहे. जात्याची उपमा आहे ती. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. जात कुणाकुणाला माहिती आहे? कुणा खातवर करा, कुणाकुणाला माहिती आहे जाते? सगळ्यांना माहिती आहे. हाय का घरी आहेत का जाते? आता आहेत. कारण तिथे ते दळायचं आणि कांडायचं काम आपल्याकडे आले नाही का? पाटील कुणीकडं? येतो दळून. सरपंच तुम्ही? येतो कांडून. म्हणजे हा 10-12 वर्षापूर्वीचा काळ होता. आता अलीकडे ते घरघंटे आल्यात, आटाचक्की. त्यामुळे कोणी हिंडायची गरजच नाही. अरे आटाचक्की ह्या गोष्टी आल्यामुळे झालं काय माहितीये का? ओवी संपली, ओवीच विरली, कालवायच झाली ओवी ती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या ओवीमध्ये जनाईनं जो अर्थ सांगितलाय ना, जे गुह्य सांगितलं ना अध्यात्मातलं, तो गुह्य किती गोड आहे बघा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. जनाईचा दृष्टिकोन ज्या ज्या कृतीकडे, ज्या ज्या प्रपंचाकडे, ज्या ज्या वस्तूकडे पाहू, ती ती वस्तू माझा पांडुरंग आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. जनाईचं अलौकिक ज्ञान, आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी तिनं कुठली डिग्री घेतली नाही, कुठल्या युनिव्हर्सिटीत गेली नाही. सद्गुरु कृपा संपादन केली आणि स्वतःला परमात्म्याला अर्पण केलं. भूमिका समजून घ्या. काय दिलं देवाला? बघा, व्यवहार आहे, जिथं जाईल तिथं तुम्ही व्यवहार आहे. दुकानात गेला, पैसे दिल्यानंतरच वस्तू मिळते. परमार्थात देखील तसंच आहे. पण पैशाच्या जागी भाव द्यावा लागतो. देव भावाचा भुकेल्याने त्याला तो भाव दिला. लक्षात आलं का? तो आपला झाला. भूमिका समजून घ्या. जनाईची थोर ख्याती आहे. पांडुरंगाच्या गळ्याला दोरी बांधून फरफडत तिने आणलं होतं. असा तसं येईल का? ब्रह्मांड नायक आहे तो. लक्षात आलं का? सुरुवातीलाच मी सांगितलं, ह्या सगळ्यांना जो सापडला नाही, सख्य भक्त अर्जुनाला देखील सापडला नाही. सर्वांनी प्रयत्न केले त्याला शोधायचा, न सापडणारा असा अलौकिक परमात्मा योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळसी असा असणारा तो परमात्मा जनाबाईनं त्याला गळ्यात दोरी बांधून आणावा, एवढा सोपा आहे का? एवढा स्वस्त आहे का होतो? त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. जनाबाईच्या भूमिकेमध्ये गदी माडगुळकरांनी एक सुंदर असे गीत लिहिलेलं आहे. जगाच्या पाठीवर चित्रपट होऊन गेला. त्या चित्रपटामध्ये गदी माडगुळकरांनी एक सुंदर अशी भक्ती रचना केलेली आहे. जनाईचं प्रतिनिधित्व केले. जनाईनं देवाला काय दिलं म्हणून देव घरी आला. नाही खरचिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, विकत घेतला श्याम. बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. कोणी म्हणेही असेल चोरी, कुणा वाटते असे उदारी. कोणी म्हणेही असेल चोरी, कुणा वाटते असे उदारी. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम, मोजियले हरिनाम.
विकत घेतला श्याम बाई मी 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 विकत घेतला श्याम खर्चिली कवडी दमडी नाही वेचला दाम देवाला विकत घेतला पण पैसा अडका काय खर्च केला नाही काय दाम दिला नाही मग देव कसा आला उत्तर दिले नाही खर्चिली कवडी दमडी नाही वेचेला दाम बाई मी विकत घेतला श्याम कडव्यात म्हणते कोणी म्हणेही असेल चोरी कुणा वाटते असे उदारी पण काय दिलं त्याला जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजिले हरिनाम जन्मभराचा श्वास अर्पण केला अजपाजप साधनेचं वर्णन आहे लक्षात ठेवा जन्मभरीचा श्वास त्याला अर्पण केला देव गळ्यात दोरी बांधून आणला देवाला धरिला पंढरीचा दोर धरिला पंढरीचा दोर धरिला पंढरीचा दोर धरिला पंढरीचा दोर गळा बांधून दोर गळा बांधून दोर गळा बांधून दोर धरिला पंढरीचा दोर धरिला पंढरीचा दोर धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या फरफटत घरी आणला का आयुष्यभराचा जे श्वास आहे ना तर प्रत्येक श्वास भगवंताला अर्पण केला भूमिका समजून घ्या जनाबाईची साधना खूप मोठी आहे नामदेवरायांची शिष्य जरी असली तर नामदेवरायांनी जनाबाईवर अभंग लिहिलेत नामदेवरायांनी जनाबाईवर अभंग लिहिलेले आहेत काय थोरवी आहे बघा जनाईची नवही द्वारे रोधुनी दशमद्वारा गेली जनी नामा म्हणे जनी पाहे विठ्ठल द्वारी उभा आहे आता ते द्वार सांगत बसलो तर वेळ जाईल कोणतं द्वार आहे ते साधना किती श्रेष्ठ आहे बघा नवही द्वारे रोधुनी दशमद्वारा गेली जनी नामा म्हणे जनी पाहे विठ्ठल द्वारी उभा आहे एवढंच नाही हो वैखरीच्या साधनेनं साधना करत 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 अजपाकडं कधी गेली जाणाई हे सांगता आलं नाही जनाईची ख्याती दूरवर पसरली आणि काशीवरून जनाईच्या भेटीसाठी प्रत्यक्ष संत कबीर आले जनाईचा वास होता गोपाळपुरामध्ये पंढरपूर जवळ लगत असलेल्या तिला भेटण्यासाठी संत कबीर आले आणि गोपाळपुरात गेल्याबरोबर दोन बायका भांडत होत्या कशावरनं शेणीवरनं शेणीच म्हणता ना तुम्ही गौऱ्या गौरी गौऱ्यावरनं भांडण चाललं होतं कडाक्याचं भांडण कबीर म्हटले जाऊ दे काय आपल्याला करायचं आहे एक शेजारीने चौकटीत ती भांडण करताना एक बाई उभी राहिली होती बघत तिला विचारलं अहो म्हटले संत जनाबाईचं घर कुठलं ती हसली तुम्ही जिला भेटायला आला का नाही ती भांडत्या तर जनाबाईच भांडत होती कशाबद्दल गौऱ्यासाठी शेजारीच भांडण लागलं होतं त्या म्हणायची ही माझीच गौरी आहेत जनाबाई म्हणायची माझी गौरी आहे भांडण चाललं होतं बघा प्रश्न असा निर्माण होतो सर्वसामान्य जीवाला एवढं ज्ञान प्राप्त असून देखील जनाबाई गौरीसाठी का भांडत होती बघा प्रत्येकाला प्रपंच आहे आम्ही संतांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका चुकीचा केलेला आहे संत म्हटलं की दिनवाणा असावा संत म्हटलं की गरीब असावा संत म्हटलं की तो वैरागी असावा संत म्हटलं की बस म्हटलं की बसणार असावा उठ म्हटलं की उठणार असावा म्हणजे एका गालपडात मारलं की दुसरा गाल पुढं करणार असावा त्यानं चमत्कार करून दाखवणार असावा म्हणजे ह्या अपेक्षा संतांकडून ठेवतो आम्ही आम्हाला हे कळत नाही ज्या रीती आम्हाला हा मनुष्यदेह लाभलेला आहे तसाच त्यांनाही लाभलेला आहे जशा या देहाच्या गरजा आहेत तशाच त्यांना या देहाच्या गरजा आहेत
जसं आपल्याला प्रपंच आहे तसं त्यांनाही प्रपंच आहे. आम्ही कम्पेअर करतो आपल्यात आणि त्यांच्यात. नाही, दिसताना जरी समान दिसत असलो तरी असताना ते वेगळे आहेत आणि तुम्ही आम्ही वेगळे आहोत. तुम्ही काय समजून घ्या. चिखलामध्ये कमळ वास करतं पण ते चिखलाला स्पर्श करत नाही. तद्व संत महात्म्याचं प्रपंचात असणं आहे. आम्ही इंद्रियांच्या ताब्यात आहोत, इंद्रिय त्यांच्या ताब्यात आहेत. भूमिका समजून घ्या. पोट दृष्टांत देतो एक जाता जाता. एका बाजूला 2 पोलीस एका चोराला घेऊन निघाले होते आणि एका बाजूला 2 पोलीस एका कलेक्टरला घेऊन निघाले होते. दृश्य दिसताना समान आहे. दृश्य कसं आहे? समान आहे. पण मला सांगा, इकडे कलेक्टरच्या ताब्यात पोलीस आहेत का पोलिसाच्या ताब्यात कलेक्टर आहे? कलेक्टरच्या ताब्यात पोलीस आणि इकडं पोलिसांच्या ताब्यात चोर. तसं आम्ही इंद्रियांच्या ताब्यात आहे म्हणून आम्ही चोर आहे आणि संत महात्म्यांच्या ताब्यात इंद्रिय आहेत. दिसताना जरी प्रपंच सारखा दिसत असला तरी असणं त्यांचं वेगळं आणि आपलं वेगळं आहे. जनाबाई गौरीसाठी भांडत होती. भांडणं कर्तव्य होतं, तिचं गरज होती. का? प्रपंच करायचा आहे. आणि प्रत्येक संतांनी प्रपंच करून आदर्श घालून दिलेला आहे. आम्ही परमार्थाकडे बघताना कधी बघतो माहिती आहे का? परमार्थाकडे आमच्या हातात आम्ही देवदेव कधी करतो? जेव्हा आमचा प्रपंच आमच्या हातून होत नाही, नापाकपणा, आळशीपणा वाढतो आमचा, त्यावेळेला आम्ही देवदेव करतो. का? प्रपंच करायला आम्हाला झेपत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रपंचाला पळून जो परमार्थ करतो ना, प्रपंचाकडे पाठ करून जो परमार्थ करतो, देव बाप जन्म त्याला सापडत नाही. हे बी लक्षात ठेवा. म्हणून आधी प्रपंच करावा नेटका. प्रपंच आधी नेटका का करावा? जेणेकरून तो आमच्या परमार्थाला आडवा येऊ नये. ही भूमिका आहे संतांची. जनाई गौरीसाठी भांडत होती. कबीरांना प्रश्न पडला, म्हटले हा काय प्रकार आहे? तिथे गेले, म्हणले जनाबाई का भांडताय गौरीसाठी? अहो म्हणले, ह्या गौऱ्या माझ्या असताना देखील ही माझ्या म्हणते, सांगा बघू या न्याय आहे का? तर संत कबीर म्हणले, मग तुमच्या कशावरून ह्या? चला म्हणले, आता तुम्हीच न्याय निवाडा करा. आलात तर ज्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर येईल ती गौरी माझी. ठीक आहे म्हणले, चला. 2 महिला 2 बाजूला उभ्या राहिल्या. जनाबाई एका बाजूला उभी राहिली, ती महिला एका बाजूला उभी राहिली. कबीरांनी गौरी उचलावी, कानाला लावावी, विठ्ठल 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 बाजूला जनाबाईकडं. योगायोग असा सगळ्याच गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर आला. सगळ्याच गौऱ्या जनाईच्या निघाल्या. हा दृष्टांत आहे, हा चमत्कार नाही. आणि मला चमत्कार सांगायला आवडत बी नाही. हा चमत्कार नाही आहे. त्यातनं सिद्धांत एक स्पष्ट होतो. तो कोणता? जनाईचा रोम रोम नाममय झाला होता. जनाईचा रोम रोम भगवंतमय झाला होता. म्हणून ज्या वस्तूला जनाई स्पर्श करायची ती वस्तू देखील विठ्ठलमय झाली होती. भूमिका समजून घ्या. हा सिद्धांत आहे. ज्यावेळेला आम्ही रोम रोमानं त्याला हाक मारतो, भावयुक्त अंतःकरणानं त्याला हाक मारतो, त्यावेळेला आमचा रोम रोम हरिमय झालेला असतो. आणि आमच्या हातून ज्या ज्या वस्तूला स्पर्श होतो ती ती वस्तू पांडुरंगमय झालेली असते. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून जनाईने देखील जात्यात सुद्धा पाहताना विठ्ठलाला पाहिला. अर्थ किती गोड आहे बघा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. जातं कसं असतं तर सांगतो तुम्हाला. खाली एक तळी असते दगडाची, त्या तळीला एक आरी असते आणि वर एक तळी असते आणि त्या वरच्या तळीला एक छिद्र असतं. त्या आरीच्या बेसला धरून ती जातं फिरत असतं, बरोबर आहे. आणि वरच्या तळीला खुंटी असते एक, ती खुंटी धरून फिरवली की जातं फिरतं. कळलं का आता? हां, ते धान्य बारीक का होतं माहिती आहे का? त्या दगडाला टाके मारलेले असतात. दगडाच्या तळेला काय केलेले असतात? टाके, म्हणजे ते दगड खरबुडीत केलेला असतो. आता मला सांगा, खरबुडीत दगडाला जनाबाई सुंदर माझे जाते ग म्हणते. हा कुठला तर्क आहे? ही काय लॉजिक आहे? दुसरं काय सुंदर दिसलं नाही जनाईला?
दगडाला सुंदर म्हणणे इतपत तक्रार ज्ञान आहे का जाणायचं? सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके नाही, ती उपमा आहे, तो दृष्टांत आहे. अर्थ बघा, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. आता हे जाते विसरा, माझ्याकडे बघा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. अर्थ कळला का? कुठं फिरते? 84च्या फेऱ्यात. सुंदर माझे जाते गे बाई ग निघाले ये. हा, आणि कुठे निघाले? 84च्या फेऱ्यात निघाले. कळला का अर्थ? सुंदर माझे प्रत्येकाला वाटतं मी देख नाही. जनाबाईला माहित आहे आपलं टेक्निक. उडदाच्या दाण्यामाने काळं जरी असलं तरी आरशापुढे जाऊन थटतेच बघा ती. म्हशीनं पाय दिलेलं नाक का असं ना, पण त्याला वाटतं माझ्यासारखं चाकफिकळे नाक जगात नाही कोणाचं. प्रत्येकाला मी सुंदर वाटत असतो. त्याच्यात अध्यात्म सांगतो, त्याचाही अर्थ सांगतो. कितीही कुरूप असला, कितीही काळा असला, कितीही व्यंगात्मक असला, तरी सुद्धा प्रत्येकाला मी सुंदरच आहे असं वाटतं. का? आतमध्ये राहणारा जो आत्मा आहे ना, तो परम सुंदर आहे. भूमिका समजून घ्या. आणि तो आत्मा बोलत असतो मी सुंदर आहे. परमात्मा जर एवढा सुंदर असेल तर त्याचाच अंश असलेला आत्मा किती सुंदर आहे? सुंदरच आहे. म्हणून तो आत्मा आत्मग्वाही देत असतो मी सुंदर आहे. असो, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जनाईचं सूक्ष्म दृष्टिकोन बघा. पांडुरंगा, हो, गेलेलं आयुष्य काळानं खाल्लं, राहिलेलं किती आहे माहीत नाही. कधी उचकी येईल गॅरंटी नाही, कधी पेपरला बातमी येईल गॅरंटी नाही. नाही का देवा? आहे हातात वेळ तोपर्यंतचे. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला. रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. जनाबाईनं जसं जात्याचा दृष्टांत दिला तसं संत कबीराने सुद्धा जात्याचा दृष्टांत दिला. किती सुंदर आहे बघा. चलती जकी देख के दिया कबीरा रो. चलती चक्की देख के दिया कबीरा रो. दो पाटन के बीच में साबुत बचा न कोई. सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन कर ले. जाणायच्या दृष्टिकोनातून 84 हे जात आहे आणि संत कबीराच्या दृष्टिकोनातून हे जातं म्हणजे काय? चलती चकी देख के दिया कबीरा आरोय. दो पाटन के म्हणजे 2 तळीच्या मध्ये, बीच में साबुत बचा नकोय. आणि आता हे 2 तळ्याचे सांगितलेत ना, एक भविष्य काळाची तळी आणि एक भूतकाळाची तळी आहे. दोन्हीच्या तळीमध्ये म्हणजे भूतकाळातली जी घडलेल्या गोष्टी आहेत त्याचा विचार करतोय आम्ही, त्याचं चिंतन करतोय, त्याचं दुःख व्यक्त करतोय. आणि भविष्याच्या चिंतेत आणि भूतकाळातल्या दुःखात तुमचं आमचं भरडणं चालू आहे का नाही? कोण आहे वर्तमानात? कोण जगतोय मला सांगा. आता वर्तमानात जगतोय आपण? कोणीच वर्तमानात जगत नाही. आज जगतोय आज आणि विचार चाललाय उद्याचा. खरंय का खोटं आहे? वर्तमान प्रत्येकाच्या हातातनं निघून गेलेलं आहे. प्रत्येकाच्या हातातनं निघून गेलेलं आहे. उद्या उद्या उद्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या कधी येत नाही, आज कधी जात नाही. आणि म्हणून आजचा हा क्षण, वर्तमानाचा क्षण वाया घालवून देऊ नका. उद्याचं उद्या, गेलेलं जाऊ दे बोंबलत. आत्ता वर्तमान जगत आलं पाहिजे. संतांनी ते केलं. म्हणून त्या जात्यापासून ते वाचले.
आमचं भरडणं चालू आहे वर्तमानात. का? भूतकाळातलं दुःख आणि भविष्याची चिंता सोडून द्या, गरजच नाही. संत कबीर स्नानाला निघाले होते पहाटे पहाटे आंघोळीला 4च्या वेळेला. गावातनं जात असताना सुंदर असा आवाज कानी पडला. जात्यावर दळण चाललं होतं. पड पड पावसा उन्हात कडतय, उन्हात काय बाई उकाडतय, उन्हात काय बाई उकाडतय, पावसाचं काय बाई चिडचिडतय, घर्राम गोर्राम घर्राम गोर. सुंदर ओवी चालली होती. अरे बरं, माऊलींचा आवाज मुळातच गोड आणि त्यात बारीक आवाज काढून गातात त्या जात्याच्या वेळेला. मग कबीर जरा थकले थबकले तिथं. सुंदर असं ते जाता ऐकलं. त्या माऊलीचा जात्याचा स्टॉक संपला आणि नुसताच एक आवाज यायला लागला, घार घोर घार घोर. जसा आवाज आला तसं ते कबीरदास घाबरले, रडायलाच लागले. चलती चकी देख के दिया कबीरा रोय, रडायला लागले. योगायोगानं समोरून त्यांचेच सद्गुरू गंगेचं स्नान आटपून येत असताना त्यांनी विचारलं, कबीरा का रडतोयस? कबीर म्हणाले, सद्गुरुनाथा का रडतोय चला दाखवतो तुम्हाला. सद्गुरूच्या हाताला धरलं. जिथं दळण दळायचं चाललं होतं तिथं घेऊन गेले. तर प्रसंग असा होता, सुपात धान्य होतं. एक माऊली ते धान्य सुपातलं जात्यात टाकत होती, ती दळण दळत होती. कबीरदास म्हणाले, या सुपातले दाणे त्या जात्यात जाते, त्यांचं पीठ होऊन बाहेर पडतंय आणि याचा मला त्रास झालाय. सद्गुरू म्हणाले, अरे निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, पीठ होणारच जात्यात गेल्यानंतर. सद्गुरुनाथा तसं नाही. जसे सुपातले दाणे जात्यात जाते त्यांचं पीठ होऊन बाहेर पडते, तसे 84च्या जात्यामध्ये हा जर मनुष्य जीवन नावाचा दाणा जर अडकला तर त्याचं पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंगा मला माझं पीठ करून घ्यायचं नाही. सद्गुरुनाथा मार्ग सांगा. काय सूक्ष्म दृष्टिकोन आहे बघा. सद्गुरू म्हणाले, बरं संत कबीरांनी ज्याला सद्गुरू मानलेला, ज्यांच्याकडून अनुग्रह घेतलेला आहे ते किती श्रेष्ठ असतील. कबीराला बोलून घेतलं, कबीरा जात कोणाच्या जीवावर फिरते रे हे? कबीराने उत्तर दिलं, म्हटले आरीच्या जीवावर. बरोबर म्हणले, हो. जरा जवळ ये आणि जरा त्या छिद्रातनं खाली बघ बरं. कबीराने खाली पाहिलं, त्या छिद्रातनं आत पाहिलं तर त्या आरीच्या बुडाला 5-6 दाणे चिकटले होते. बुडाला काय झाले होते? 5-6 दाणे चिकटलेले होते. त्यांनी सांगितलं, म्हणजे 5-6 दाणे चिकटलेले आहेत. कबीरा त्यांचं पीठ झालंय का रे? ते म्हणले नाही. का? त्यांनी बुड सोडलं नाही. कळला का अर्थ? तसं 84च्या जातीचा आरी माझा पांडुरंग आहे. जीव हो, तुम्ही आम्ही आत्ता सुपात आहे. कुठे आता? सुपात आहे. आम्हाला जर त्या जात्यात जाऊन भरडून घ्यायचं नसेल तर पांडुरंग नावाची जी आरी आहे ना, त्या आरीचं बूड जर धरून ठेवलं तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून वाचलो म्हणून समजा. भूमिका समजून घ्या. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिवदोनी खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, 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 जीव शिवदोनी खुंटे प्रपंचाचे नेते गे. लावरे माझी बोटे गे तू ये बा विठ्ठला, लावरे माझी बोटे गे तू ये बा विठ्ठला, लावणी पाचे बोटे ये बा विठ्ठला, लावणी पाचे बोटे गे ये बा विठ्ठला. जीव शिवदोनी खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, जीव शिवदोनी खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, जीव शिवदोनी खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, जीव शिवदोनी खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, जीव शिवदोनी खुंटे
गे जोश दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे गे जोश दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, आपल्या घरच्या जातीला किती खुंटे असतात? माऊल्यांना तुम्ही सांगा. आ मी काय चंद्रावरून आलोय मी? उत्तर द्या की. प्रॅक्टिकल आहे, सगळं प्रॅक्टिकल आहे. किती खुंटे असतात घरातल्या जात्याला? हाय कोणच बोलायचं नाही. बरं दादा लोक तुम्ही सांगा. हा एकच असते का दोन? एकच असते. दोन कशा असतील? कशा फिरवणार दोन त्या? एकच. पण या जात्याला, आता ही जातं विसरा, हे जातं निघालेलं, या जात्याला किती खुंटे आहेत? दोन खुंटे आहेत. नका वाजवू, थोडासा तानपुरा लाईटली कमी करा मॉनिटर मधला कमी करा बस. या जात्याला दोन खुंटे आहेत. त्या दोन खुंट्याचं नाव आहे, एक खुंटी आहे जीव नावाची, दुसरी खुंटी आहे शिव नावाची. जीव आणि शिव हे दोन्ही एकत्र नांदतायत म्हणून हे जात प्रपंच करते. ह्यातलं एक जरी वजा झालं तर हे जातं सांदीला. सांदीला म्हणजे कळलं का? माझ्या सद्गुरूंचं खूप गोड भाषा आहे. सांदीला म्हणजे बघा, टेकून ठेवतात असं जात्याला, ढकलील तिकडं पडतं ते जातं. का? दोन्हीपैकी एक खुंटी निकाळलेली आहे. समोर जी दिसतंय ना, ही जीव नावाची खुंटी आहे. आणि या समोर दिसणाऱ्या जीव नावाची खुंटी ज्याच्या जीवावर नांदते ना, ती खुंटी कुठली? ती शिव खुंटी आहे. त्याला म्हणतात आत्मस्वरूप. शिव नावाची खुंटी निकाळली, सगळा कार्यभाग थांबला. भूमिका समजून घ्या. जीव शिव दोन्ही खुंटे गे, दोन्ही एकत्र नांदतायत म्हणून हा कारभार चालू आहे. जीव आणि शिव हे उदाहरण सुंदर दिलेलं आहे खुंट्यांचं. तसं ज्ञानोबराय देखील सुंदर वर्णन करतात. सगुण आणि निर्गुणाशिवाय हा ब्रह्मांडाचा पसारा चालू शकत नाही. देवाबद्दल अनेकांनी तर्कवितर्क लावले. कोण म्हणे देव कुटिस्थात्मा आहे, कोण म्हणे परमात्मा आहे, कोण म्हणे जीवात्मा आहे, कोण म्हणे शिवात्मा आहे. हो, अनेकांनी शोध लावले. पण ज्ञानोबराय म्हणतात गाड्यानं भांडू नका. जिथं द्वैत आलं तिथं देव नांदत नाही. बरोबर आहे ना? अनेक संप्रदाय निर्माण झाले. प्रत्येक संप्रदायाचे वेगळे विचार. हो, कोण सगुणाला किंमत देतो, कोण मूर्तीपूजेला महत्त्व देतो, कोण मूर्तीपूजा मानत नाही, कोण निराकाराला मानतो, नाही का? प्रत्येकाचे मंत्र वेगळे, प्रत्येकाचे आचार विचार वेगळे, प्रत्येकाचं राहणसहान वेगळं, प्रत्येकाची बुद्धी वेगळी, प्रत्येकाचं पाठांतर वेगळं, प्रत्येकाचं कर्म वेगळं. सगळं ह्या सगळ्या गोंधळात काय झालं माहिती आहे का? हो, तुम्हा मला प्रश्न पडलाय, लेका तुमचीच भांडणं मिटणार, आम्ही काय करायचं? खरं का खोटं आहे? लांब कशाला? संप्रदाय सुद्धा बांध नाहीत. आमच्यात ही चाल लावत नाहीत, आमच्यात हे गात नाहीत, आमच्यात ते गात नाहीत, आमच्यात हे करत नाहीत, उपवासाला हे खात्यात, आमच्यात ते खात नाहीत. काय आणि काय काय महाभाग तर एकादशीच्या फराळात शेंगदाण्याचं किती कूट टाकावं ह्याच्यावर कीर्तन करतात. तो कधी कळणार? द्वैत संपलं. भूमिका समजू. द्वैत संपलं की परमात्मा स्थित आहे. द्वैत आहे म्हणून परमात्म्यापासून लांब आहे तुम्ही आम्ही. जनक राजानं मोठी सभा भरवली. त्याला ब्रह्मज्ञान पाहिजे होतं. बोर होऊन देऊ नका बरं का कीर्तन.
कारण अर्ध्याहून अलीकडं म्हणजे पलीकडं झोपलीच सगळी, घोरायला लागली. तुमचं खरंच कौतुक आहे म्हणजे कार्यकर्त्यांचं. अलीकडं विनोदाचार्यांची मांदियाळ जोरात चालू आहे, पण सलग मला 3 वर्ष बोलत हे तुमचं कौतुक आहे. मलाच विशेष वाटते, सलग 3 वर्ष कसं काय बोलवलं मला तुम्ही, नाही का? याचा अर्थ खूप तुमचे कान तयार आहेत आणि तुम्ही राजहंस आहात. लक्षात आलं का? असो, जनक राजाला ब्रह्मज्ञान पाहिजे होतं म्हणून त्यानं सभा बोलवली. कोणाची? योगियांची, पंडितांची. थोडक्यात कटली कोणाची? पंडितांची सभा बोलवली आणि त्यांना ब्रह्मज्ञान पाहिजे होतं. आणि सगळ्यांना निमंत्रण देता देता अष्टावक्रालाही तिने निमंत्रण दिलं होतं. पण अष्टावक्र जरा ते काम करतं, तानपूर आहे ना, मॉनिटरमधलं तानपूर बंदच करून टाकत थोड्या वेळ. हां, बस बस बस. अष्टावक्राला बोलवलं. अष्टावक्र हे नाव का पडलं? ज्यांनी अष्टावक्राने देखील, हो मगाशी नामोल्लेख करायचा राहिला, अष्टावक्राने देखील गीतेवरती भाष्य केलेलं आहे. सगळ्यांचं भाष्य एका बाजूला आणि अष्टावक्रांचं गीतेवरचं भाष्य एका बाजूला. एवढं थोर भाष्य आहे गीतेवरचं. हो, त्यांनाही बोलवलं. अष्टावक्र नाव का पडलं माहिती का? 8 ठिकाणी ते वाकडे होते. 8 ठिकाणी ते वाकडे होते. जन्माला आल्याबरोबर वडिलांनी हाणला होता आणि 8 ठिकाणी वाकडेच झाले होते. 8 ठिकाणी म्हणजे गुडघ्यात वाकडे, हातात वाकडे, कमरेत वाकडे. मग ते नाव बी ठेवलं अष्टावक्र, 8 ठिकाणी वाकडे असल्यामुळं. अशीच सगळे ती पंडितांची सभा बसलेली होती. सिंहासनावर सगळे बसलेले होते आणि जनक राजा उंच सिंहासनावर बसला होता आणि तेवढ्यात अष्टावक्र आले. आता अष्टावक्राचं चालणं वेगळंच होतं ना, 8 ठिकाणी वाकडं असल्यामुळं त्यात सगळे पंडित बघून हसायला लागले. सगळी पंडित अष्टावक्राकडे बघून हसायला लागले. हो, आणि ते हसलेलं बघून अष्टावक्र बी हसायला लागले. त्यांच्या दुप्पट आवाज काढून हसायला लागले ते बी. जनकराजाला प्रश्न पडला. जनकराजा म्हणाला, म्हणले ही पंडित हसतायत ठीक आहे, पण तू का हसतोयस? अष्टावक्राने इतकं सुंदर उत्तर दिलं. जनकराजा, हे माझ्या शरीराच्या वाकडेपणाला हसतायत. हे माझ्या शरीराच्या वाकडेपणाला हसतायत. जनकराजाने विचारलं, मग तू का हसतोयस? काय नाही म्हणले, ह्यांच्या बुद्धीच्या वाकडेपणाला मी हसतोय. आणि जनकराजा, तुला ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी ही जी पंडित बोलवलीत ना, ही पंडित नाही आहेत, ही चर्मकार आहेत. कोण आहेत ही? चर्मकार आहेत. ह्यांची दृष्टी फक्त चमड्यापर्यंत आहे. खऱ्या अर्थाने योग्याची दृष्टी, खऱ्या अर्थाने संताची दृष्टी आत्म्यापर्यंत जात असते, लक्षात ठेवा. आणि माझी दृष्टी आत्म्यापर्यंत आहे. म्हणून संत महात्मे वर्ण, वंश, जात, धर्म काही पाहत नाहीत. आतमध्ये नांदणारा परमात्मा पाहत असतात. हा त्यांचा दृष्टिकोन आहे. भूमिका समजून घ्या. एक्सरे माहिती आहे का? एक्सरे, हाड मोडलं, आपण एक्सरे काढायला जातो नाही का? समजा हाताचं हाड मोडलं की हाड काढून देत नाही, आपण स्वतःच जात असतो आणि त्या एक्सरेच्या कॅमेऱ्या पुढे आपला हात लावतो. तो वैशिष्ट्य त्या एक्सरे कॅमेऱ्याचं काय माहिती आहे का? त्या हाडाच्या, आपल्या हाताच्या आणि त्या कॅमेऱ्याच्या मध्ये काय काय गोष्टी येतात. रक्त येतं, नसा येतात, मांस येतं, सगळ्या गोष्टी येतात. फक्त फोटो काढताना कशाचं काढतं? ते हाडाचाच काढतो, बाकी आधीमध्ये बघत नाही. अर्थ कळला का? तसं संतांची दृष्टी ही एक्सरे सारखी आहे. वर्ण, वंश, जात, धर्म, हाड, मांस बघत नाहीत. आतमध्ये नांदणारा परमात्मा पाहत असतात. लक्षात ठेवा. आणि हा द्वैत, हा भेद संपला, हे द्वैत संपलं. जिथं द्वैत संपलं तिथं परमात्मा आहे. म्हणून ज्ञानोबाने गोड प्रमाण दिलेलं आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे,
सगुण निर्गुण एक गोविंद रे म्हणती गोविंद रे म्हणती गोविंद रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की सगुण म्हणो की सगुण म्हणो की निर्गुण रे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण का गोविंदू रे. तसं जनाईनी सुद्धा दोन जोपर्यंत आहे तोपर्यंत हा कार्यभाग चालणार आहे. जीवशिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावून पाची बोटे तू रे बा विठ्ठला. लावून पाची बोटे म्हणजे काय हो? प्रत्येक शब्दात अक्षरात अध्यात्म लपलेलं आहे. लावणी पाची बोटे म्हणजे काय? एकूण बोट आहेत पाचच का? 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. फक्त ज्ञानेंद्रियनच तो कळतो. तो परमात्मा कशाने कळतो? ज्ञानेंद्रियाने कळतो. जोपर्यंत ही ज्ञानेंद्रिय व्यवस्थित आहे तोपर्यंतच पांडुरंगा ये. डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही ऐका रे. म्हणजे ज्ञानेंद्रियनच आज्ञा केलेली आहे का? जोपर्यंत ही शाबूत आहे तोपर्यंत तुझं कळणार आहे. जोवरी सकळ सिद्ध आहे. भूमिका समजून घ्या. म्हणून लावली पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. 9 वाजले. किती वेळ करायचं अजून कीर्तन? अजून अर्धा तास चालतंय ना? खूप धन्यवाद. जनाबाईंनी 3ऱ्या चरणामध्ये इतकं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. सासू आणि सासरा धीर तो ओव्या गाऊ प्रतारा तो ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ प्रतारा तो ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. ओव्या गाऊ प्रतारा तो ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ प्रतारा तो ये रे बा विठ्ठला. जीव शिव खुंटे गे प्रपंचाचे नेते. जीव शिव दोन्ही खुंटे प्रपंचाचे. सासू आणि सासरा. सासू सासरा म्हणतो जरा चेहऱ्यावर टकळाय आली. बरं झालं बाया आता सासूसण्याच्या गोष्टी सुरू होतील. तुम्ही किती बोंबला तरी मी या गोष्टी सांगणार नाही. जनाईनं जे सासूने सून जे प्रतिनिधी जे मांडलेलं आहे ना, प्रत्येकात्म जे मांडले ते कोण आहे? सासू. सासरा कोण आहे? धीर कोण आहे? भ्रतार कोण आहे? खूप गोड चिंतन आहे. पूर्वी बघा सुनेला ताब्यात ठेवायची असली की सासूकडे एक टेक्निक होतं. पूर्वी घरोघरी सगळ्यांच्या जात्या होत्या. नवीन लग्न होऊन सून घरी आली की म्हातारी सासू काय करायची माहिती आहे का? आदल्या रात्री जात्याजवळ धान्याच्या बुट्ट्या भरून ठेवायच्या. बुट्ट्या म्हणता का तुम्ही? काय म्हणता? धान्याच्या टोपल्या म्हणता काय? जात्याजवळ काय म्हणता तुम्ही? काय आतापर्यंत कीर्तन तरी कळले का? गमेल. अच्छा गमेल. तशी ती भरून ठेवलेली होती. म्हणजे भरून ठेवायची 5-7 भरून ठेवायची. 3-3, 4-4 पायल्याचं एक गमेल आणि ती भरून ठेवायची. हो. आणि पहाटे 3लाच उठायची. ह्या सासूला झोपच नाही. झोपच नाही म्हातारीला. 3ला उठायची, सुनाच्या खोलीत जायची, पेकटात लागायची. रांडणं तुला हे शिकवलं का? म्हणजे आईचाच उद्धार. ती बिचारी उठायची. काय म्हणते सासूबाई? चाल दळून घे.
3ला ती माऊली दळायला उठायची, जात्यावर बसायची, दळण सुरू व्हायचं त्याचं. एक घमेलं संपलं की दुसरं घमेलं, हे दळून घे. म्हणजे पहाटे 3 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत हिचं दळण चालूच आहे. त्या बिचारीचं कंबरटच जायचं. पण हिचं काय घमेलं देणं थांबलं नाही, टोपली देणं थांबलं नाही. हे घे ते घे, हे घे ते घे, कर, दळ 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 चालूच आहे. जातं थांबायलाच तयार नाही. का जातं थांबत नव्हतं? सासूमुळं. तसं 84चं जे जात आहे ना ते तुमच्या आमच्यासाठी का थांबत नाही? 83,99,999 वेळा पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्या जात्यात भरडणं चालू आहे. जात आमचं फिरतंय, का थांबत नाही? सासूमुळं. कोण आहे ती सासू? जिच्यामुळं जन्म मरण स्वीकारावं लागतं, ती सासू नाथरायाने आपल्या हरिपाठात सांगितलेलं आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ऐसे झाले अंगे हरी रूप, हरी रूप, कैसे झाले अंगे हरी रूप, हरी रूप, हरी मुखी गाता हर पदे चिंता, हरि मुखी गाता हर पदे चिंता. थोडा तानपूर देऊ. तुमचं बघू चढलंय ते तरी म्हणलं असं उतरा उतरा, कमी करा, उभा करून उतरा. एका सोरांवर गेले उतारले, काय लावले? तुम्हाला खरं सांगू का, मागच्या वेळेला मी बोललो असेल कदाचित की वाद्य सुरात असल्याशिवाय मला पुढंच जाता येत नाही. कारण आयुष्य माझं ध्वनिमुद्रणात गेलं. ध्वनिमुद्रण म्हणजे रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेलं. कदाचित मी सांगितलं असेल तुम्हाला, 30 वर्ष मी ध्वनिमुद्रणाचा व्यवसाय केला आहे. साऊंड इंजिनियर म्हणून मी काम केले आणि त्यामुळं माझं काम हे ट्युनिंगमध्ये असतं. जरा जरी इकडं तिकडं जरा जरी श्रुती हल्ली तरीसुद्धा मला चैन पडत नाही. असो, खूप छान. पण जन्म मरणाचा फेरा जिच्यामुळं पडतो ना ती सासू म्हणजे वासना आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. याला पर्याय काय का नाही? ही जर सासू आमच्या मागे लागली ना, आमचं दळण जर दररोज चालू असेल, जन्म मरणाचं फेरं जर आमचं अखंड चालू राहायला असेल, यातनं काय मार्ग निघतोय का नाही? अहो मार्ग आहे की, संतांनी मार्ग सुद्धा सांगितलाय. ही जी सासू आहे ना वासना नावाची, काय करावं? काय करावं? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. आणि एकदा बीज जळालं की पुन्हा उगवणं नाही. खरं का खोटं आहे? एकानं ठरवलं बरं का, म्हणले बाजारात गेला, आता म्हणजे या वेळेला आपण 5 टन हरभऱ्याचं पीक काढायचं. किती टन? 5 टन. नगरला गेला आणि हरभऱ्याचं बी आणलं, 5 पायल्या बी आणलं हरभरा म्हणजे पेरायला. घरी बी घेऊन आला, मोठी कढई ठेवली चुलीवर, आणि त्यात हरभरं खरपूस भाजलं आणि पेरायला घेऊन गेला. असं उगावलं टरारा. नाही बाबा म्हणतात नाही उगवत. बीज भाजून केली. बी भाजल्यानंतर ते उगवणं, बीज भाजून केलेलं आहे. आम्हा जन्म भरण नाही. जन्म मरण नाही. वासना नावाचं बीज भाजलं
की जन्ममरणाचा कोंबच खुंटला. भूमिका समजून घ्या. म्हणून पर्याय आहे, जात थांबावं असं वाटत असेल तर घरी जावा आणि सासूला पहिल्यांदा जाळा. कुठल्या? हो, खऱ्या जाळाल. ब्लेम आमच्यावर येईल. वासना नावाची सासू जाळली आणि ती जाळण्यासाठी संगत कोणाची? संत चरण रज लागता सहज. संतांच्या आचरणाचा काहीसा भाग जर आम्हाला प्राप्त झाला तरी वासनेचे बीज जळून जाय. अशी ही सासू. एक दृष्टांत देतो. 4 तरुण नोकरीच्या शोधासाठी फिरत होते. अजून 20 मिनिटं बाकी आहेत. नोकरीच्या शोधासाठी. आता ह्या कलियुगामध्ये कसली नोकरी मिळते हो, पण ते बिचारे फिरत होते 4 तरुण. फिरून फिरून कंटाळ्याने एकानं पत्ता सांगितला. अरे म्हटले कशाला इकडे तिकडे हिंडताय? ते बाळा जरा शांत करा. बाळा बस रे गप जरा. हा, एका ठिकाणचा पत्ता सांगितला. जावा म्हणले तिकडं. जुनाट म्हातारी आहे. रामकृष्ण ती नोकरी देते. जुनाट म्हातारी ती नोकरी देते. हे 4 तरुण त्या म्हातारीकडे गेले आणि म्हातारीला बघितल्याबरोबर इतका आनंद झाला. म्हातारी वयानं म्हातारी झाली होती, पण देखणे पण तिचं 18-20 वर्षाची तरुण पोरगीसारखं होतं. इतकी ती देखणी होती. जुनाट होती पण देखणी होती. दररोज मेकअप करून स्वतःला चेंज करायची ती. मी कोणाबद्दल बोलतो लक्षात ठेवा. दररोज मेकअप करून स्वतःला चेंज करायची. भल्या भल्याने तिने भुरळ पाडले. भल्या भल्यांना. अशी ती म्हातारी तिथं बसली होती. हे 4 तरुण गेले. म्हणले आजीबाई तुम्ही नोकरी देता असं कळालं. म्हणले हो. मग आम्हाला बी देता का? म्हातारी म्हणली दिली दिली. हे चौघं बी खुश. नोकरी दिली दिली. म्हणजे काम काय करायचं आहे? काय नाही म्हणले. दिवसातनं एकदा ह्यो रांजण आहे का ना, अंगणात रांजण होता. दिवसातनं एकदा ह्यो रांजण पाण्याला भरायचा. हे पोरं 4 जण खुश झाले. म्हटलं का भारी काम आहे, एकदाच रांजण भरायचं दिवसात. म्हणजे पगार किती देणार? म्हातारी म्हणली तुम्ही म्हणा एवढा, तुम्ही मागाल एवढा पगार. खरं हो, मागून तरी बघा. तुम्ही मागाल एवढा पगार. 4 बी खुश झाली. म्हटले भारी काम आहे. कामाव कधीपासून येऊ? आत्तापासून. पगार कधी? संध्याकाळी. झाली खुश झाली. आल्या का म्हणले नोकरी लगेच लागली. दिवसात एकदाच रांजण भरायचं आहे. पगार कधी? संध्याकाळी. आशा बहुदारुण. लगेच घागरी घेतल्या मोठ्याल्या लोखंडाच्या. चौघांनी 4 खांद्यावर मारल्या. नदी होती 4 किलोमीटर लांब. चालत गेली. घागरी पाण्यानं भरल्या, खांद्यावर मारल्या. आली परत. रांजणात ओतलं. रांजण काय भरलं नाही. असू दे म्हणले, दुसऱ्या खेपाला भरून टाकू. ऊन मी म्हणत होतं, पाय भाजत होते, अंग घाम्या घोम झालेलं. अशात परत 4 किलोमीटर चालत गेली नदीला. घागरी भरल्या, खांद्यावर मारले आणि त्या उन्हात चटकं बसलं होतं. रडत कडत कशी तरी आली. त्या सगळ्या घागरी 4च्या 4 घागरी त्या रांजणात ओतल्या. रांजण काय भरलं नाही. तिने संजेकडे दिवस झुकला. अंग बेटाकुटीला आलं. चालव ना, काय करावं म्हणले आता. पण अशा बहुदारुण रांजण भरलं पाहिजे, त्याशिवाय पगार मिळणार नाही. पुन्हा गेली बिचारी 4 किलोमीटर चालत. पायाला टारारा फोड आलो. खांद्याचं चट्ट गेली. म्हणले आता बास, शेवटची खेप घेऊन जाऊया. नदीला गेली, घागरी भरल्या, खांद्यावर मारली. 3 सांज झाली. परत आली. कसं तरी रडत कडत रांजणापर्यंत पोचली. शेवटच्या त्या सगळ्या 4च्या 4 घागरी रांजणात ओतल्या. रांजण काय भरलं? हे 4 म्हणलेले का रांजण भरलं नाही, पण आता काय तरी खायला पाहिजेच की संध्याकाळी. चूल पेटली पाहिजे.
हो तर ते चौघापैकी एक जण म्हणला जा म्हणले म्हातारी पगार देते का जाऊन बघ. त्यातले एक जण गेला. म्हातारी छान मेकअप करून चौकटीत बसली होती. कुठं बसली होती? चौकटीत. का ह्यो गेला म्हणले आजीबाई पगार देता का? आजी म्हणली रांजण भरलं का? ह्यो म्हणला नाही भरलं. पण पगार द्या. ती म्हणली एकेकानं तोंड आत करा पगार देते. ती बसली होती चौकटीत. आशेनं हिनं तोंड आत केलं. म्हातारीनं लाकडाचं फाळकूट काढून ठेवलं होतं. जसं हिनं तोंड आत केलं दान तिला दणका थोबाडावर नाकाडच फोडलं. त्या तोंड धरून गेलं पुढं. मागच्याला वाटलं पुढच्याला पगार मिळालाय म्हणून ही बी गेली. त्यातलं एक जण गेला म्हणले आजीबाई पगार देता का? तोंड कर म्हणले आत. त्याचे बी थोबाडा एक दिला फटका. ते बी तोंड धरून पुढे गेलं. चौघांच्या बी तोंडावर एक एक फटका पडला. चौघं गोळा झाली. तुला किती पगार मिळाला? तुला किती मिळाला? हीच चर्चा चालू आहे. ही गोष्ट त्या 4 तरुणांची नाही, ही गोष्ट तुमची आमची आहे. दररोज सकाळी उठून आम्ही रांजणात पाणी भरतोय. रांजण भरायला तयार नाही. संध्याकाळी सुख मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल म्हणून वाट बघतोय आम्ही. मिळत नाही सुख. बरं ते जाऊ द्या. रांजण का भरलं नाही? हो 4 तुर्क 12 घागरी उतरून फिरून रांजण भरलं नाही. माहिती आहे का तुम्हाला का भरलं नाही? त्या म्हातारीनं रांजणाच्या बुडाला पाईपलाईन केली होती आणि घराच्या मागं ऊसन माळवं केलं होतं. लय डोकं बाज म्हातारी. कळलं का? भरल का रांजण? कोण आहे ती म्हातारी? जुनाट म्हातारी कोण आहे? माया. म्हणूनच मग अशी म्हटलं डेली मेकअप करते ती आणि प्रत्येकाला भुरळ पाडते. माझ्या सद्गुरू जनार्दन महाराजांचं मायेवरती गोर भारूड आहे. माया गतकाळी ग गतकाळी काळी ग गतकाळी. माया गतकाळी ग गतकाळी. माया गतकाळी ग गतकाळी. गतकाळी ग गतकाळी. माया गतकाळी ग गतकाळी. गतकाळी ग गतकाळी. माया गतकाळी ग गतकाळी. हो रे हो रे हो. आधी नव्हती बळे आली, घरी येऊन मालकीन झाली. तिने शुद्ध कुळे विटाळली या गतकाळीने. गतकाळी आली आमच्या घरा. तिने मांडीला हा पसारा. भुलविले ब्रह्मादी हरिहरा या गतकाळीने. कोणाकोणाला बोलवले? ब्रह्मादी हरी हराला बोलवले. त्या मायेनं. तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचं पान? कळला का अर्थ? अशी ती माया वासना नावाच्या रांजणाच्या माध्यमानं. रांजण कशाच आहे ते? वासनेचं पोट भरले का हो कधी? वासनेचं किती पोट भरलं? असावं 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 असावं. अनपेक्षित 1000 रुपये जरी दिवसा मिळालं तरी ती वासना 2000 मिळायचं काय बिघडलं असतं? बघा अशी तिचं पोट कधीच भरत नाही. आणि तृष्णेच्या पाण्यानं जी पिकं पिकवते ना ती पिकं अलौकिक आहेत. मी मगाशीच सांगितलं शब्दात शब्दात अध्यात्म लपलेला आहे. कुठली पिकं आहेत ती? माझ्या सद्गुरू जनार्दन बाबांचं जसं मगाशी भारुडं गायलं तसंच एक लोकगीत आहे, आध्यात्मिक लोकगीत. त्यामध्ये ती मायाची पिकं पिकवते ना ती कोणती पिकवते हे सांगितलेलं आहे. आणि या अभंगावरती माझं युट्यूबला कीर्तनी आहे. गोमानानं माझ्यानं बैलाला ये, सर्जाला राजाला वडिलावर सरमाग फिरमागरा. बैलाला वडिलाव, बैलाला वडिलाव, माझ्या बैलाला वडिलाव, बैलाला वडिलाव, माझ्या बैलाला वडिलाव, बैलाला वडिलाव, माझ्या बैलाला वडिलाव, माझ्या बैलाला वडिलाव, बैलाला
दोन्ही बैल झोंपुनी काम क्रोध विषयाचे शिवळ खांद्यावर देऊनी हा विषयाचे शिवळ खांद्यावर नेऊन देह क्षत्र नांगाराव माझ्या बैलाला वडिलावर बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिला हक्का मी क्रोध बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव दया क्षमेचे खळे बनवुनी दया क्षमेचे खळे बनवुनी दृढ भक्तीचा खांब रोवुनी भडीचा खांब रोवुनी माया पीक तुडवाव आता त्या मायेचं पीक सद्गुरु जनार्दन महाराज सांगतात काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा आशा तृषा कल्पना कामना वासना भावना इच्छा तृषा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद संशय ही पीक आहेत मायेची माया पीक तुडवाव माझ्या बैलाला वडिलावर बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव शेतकऱ्याची भाषा आहे माझ्या बैलाला वडिलाव वडिलाव म्हणजे वडण लाव बैल कुठले आहेत काम क्रोध दोन्ही बैले जुंपुनी हा या अभंगावर जर कीर्तन करायचं म्हटलं तर मला महिना पुरणार नाही पण थोडक्यात सांगतो काम क्रोध दोन्ही बैल जुंपुनी काम आणि क्रोध हे जे विकार आहेत हे बलाढ्य आहेत पण याच्याबद्दल जे गैरसमज निर्माण केलेले आहेत ना ते खूप चुकीचे आहेत ही बैल ज्याला अनावर झालेले आहेत त्याच्यासाठी ज्ञानोबरांनी ओवे लिहून ठेवलेले आहेत हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मांग मारक जे पण कोणासाठी ज्याच्या ताब्यात ही बैल नाही त्यांच्यासाठी म्हणून पहिल्याच चरणामध्ये बैलाला वडण लाव कारण काम आणि क्रोध ह्या दोन बैलाशिवाय या देह क्षेत्राचं नांगरणच होणार नाही भगवंत नावाचं जर पीक घ्यायचं असेल तर ह्या दोन बैलांशिवाय पर्याय नाही बोला ज्या कामाकडे आम्ही वक्र दृष्टीने पाहतो काम अत्यंत वाईट वैर्य आहे तो आपला काम म्हणजे कामाकडे पाहताना वक्र दृष्टीने पाहायचं आणि त्याच्या प्राप्तीच करता प्रयत्न करायचे कुणी सांगितले ज्या कामाच्या माध्यमानं हा मनुष्य देह निर्माण झाला का नाही ज्या कामाच्या माध्यमानं हा मनुष्य देह निर्माण झाला एवढं तेजपुंज शरीर निर्माण होतंय एवढा अलौकिक देह निर्माण होतोय त्या कामाला मी नावं का ठेवतो बघा विकारांकडे सुद्धा पाहताना सकारात्मकतेनं पाहिलं पाहिजे आम्ही नकारात्मकतेनं पाहायला गेलो तर ते आपल्यावर गारोड होतात फुलपाखरं सुद्धा कामनेतनं जन्माला आलेत का नाही त्याच्यावर आम्ही कविता लिहितो पण आमच्या कामाकडे बघताना आम्ही वक्र दृष्टीनं पाहतो काय अर्थ आहे जे पाणी पितोय ते बी कामनेतनं जन्माला आलं ना ऑक्सिजन आणि हायड्रोजन ह्या दोन्हीचं मिश्रण होऊनच झालेलं आहे त्या दोघांच्या पचनातनं जे पाणी निर्माण झालं ते पाणी आम्ही कामनेतलंच पितो धान्य जे निर्माण झालेलं आहे धरणीचं आणि बीजाचं मिलन झालं आणि त्यातनंच अन्नधान्य निर्माण झालं ते आम्ही अन्नधान्य खातो एवढंच नाही संपूर्ण शरीराचा मूलाधार काम आहे एवढंच नाही ब्रह्मांडाचा मूलाधार काम आहे ब्रह्मांड देखील दोन्हीतलं तिसरं निर्माण झालेलं आहे एवढे जर कामाच्या माध्यमानं गोष्टी घडत असतील तर कामाला का नाव ठेवतो आम्ही बघा अनावर झालं की मात्र तोल सुटतो
आणि घडून येते कृत्य घडतं म्हणून बैलाला वडण लाव. परमार्थातला हा मार्ग आहे. का नाही म्हणले लय काम वाईट आपल्याला ते नकोच, लग्नच नको. जेवढं भिवून पळाल ना तेवढं ते मागं लागतं. कितीतरी मातीत गेलेत, कळलं का? एकाला वारुळात साप जाताना दिसला एकाला. तो म्हटला आता ह्याला बाहेर काढायचाच. बाळा शांत बस रे जरा. हो की ना, पण ते लेकरू सगळ्यांना डिस्टर्ब करते ना. हा एकाला वारुळात साप जाताना दिसला. ह्यो म्हटला आता बाहेर काढायचा सापाला त्या. म्हणजे ना काय केलं माहिती आहे का, लांबडा कळक घेतला आणि त्या बिळात कळक घालून तो ढोसलायला लागला. ते आज जे बसलं होतं ना ते आपलं वाचवतं. काय ह्याच्या आध्यात ना मध्ये ते का मागं माझ्या लागले, ते आपलं आत वाचवायचं स्वतःला. हे बाहेर येणार म्हणून ते बांबूचा प्रयोग बंद केला आणि गरम पाणी आणलं घरातून बिळात ओतलं. बाहेर काढायचा म्हणलं याला. हो हे म्हणले ह्याच्या वाटत नाही मी माझ्या घरात राहिलोय, हे का त्रास देतोय मला? माझं बोलणं कळते का? वारुळ कुणाचं घर आहे? सापाचंच. तरी बी ती काही यायला तयार नाही. मग ह्यानं काय केलं, काजूची धुरी सोडली. ओल्या काजूची धुरी असते का नाही ती सोडली बिळात. ह्यो म्हणला लेका कोण आहे रे ह्यो मला ताप देतोय. फणा काढला जे बिळातनं बाहेर आलं, दान करून नाकाव दणका दिला. फेस येऊन मेलच. अर्थ कळला का? तसं काम कुठं राहतो? याच देहात राहतो ना. कशाला काढायला जातोस बाबा? त्याचं घर आहे, राहू दे. काढायला जाशील. विश्वामित्र बी काढायला गेला होता. 70,000 वर्ष तपश्चर्या केली, पैंजणाच्या आवाजाने घायला आलं. तपश्चर्या का केली? बाहेर काढायला. कशाला काढतोयस? त्याचंच घर आहे ते. काढू नकोस, संगोपन कर. वेळच्या वेळी त्याला खाद्य दे बैलाला. थोडस परखड स्पष्ट बोलतो. या विषयावर कोण बोलायला धजवत नाही हो, पण वस्तुस्थिती आहे. तुम्ही जर पळून जाल बरोबर तुमचा घात करणार, ते करणारच. म्हणून परमार्थामध्ये वक्र दृष्टीने बघूच नका, सकारात्मकतेनं बघा, सहजतेनं बघा. विशेष काढू नका ना. तो एक जण गुरुकडे गेला, म्हणलं अनुग्रह द्या. हो, गुरुने अनुग्रह दिला आणि त्याला ध्यानाचं मर्म सांगितलं. ध्यानाला असं बसायचं नाही का, मांडीच्या खोळग्यामध्ये दोन्ही हात असे ठेवायचे, ध्यानाला बसायचं आणि चिंतन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेव. गड्या शिष्याला उदाहरण दिलं. एक गोष्ट लक्षात ठेव, डोळ्यासमोर कधी साप आणू नकोस. डोळ्यासमोर कधी साप आणू नकोस. हा तेवढं कर, तुझं ध्यान लागलं म्हणून समज. हे घरी गेलं, गुरुने सांगितले ध्यानाला बसायला. ध्यानाला बसलं, गुरुने सांगितलं डोळ्यासमोर साप आणायचा. त्याचं चिंतन चाललं. गुरुने सांगितले साप आणायचा नाही, गुरुने सांगितले साप आणायचा नाही. 10 वर्ष झाली तर डोळ्यासमोर सापच जाईना. कशाला चिंतन? काम गरज आहे कामाची, लक्षात ठेवा. देह क्षेत्र नांगरण्यासाठी क्रोध भी पाहिजे. माझं बोलणं लक्षात ठेवा. क्रोध देखील पाहिजे. तुमचा प्रपंच व्यवस्थित चालावा असं वाटत असेल. का म्हणजे काम आणि क्रोध खूप वाईट. ह्या दोघांपासून दूर राहिलं बरं. नवरा बायको दोघं जरी फिरायला गेली आणि बायकोवर एका खडाची नजर पडली, जाता जाता कोपरा मारला त्या खडानं आपल्या बायकोला. यानं काम आणि क्रोधावर विजय मिळवला होता. त्याला म्हटलं तुला आवडली का, घेऊन जा. क्रोध पाहिजे. आपल्या पत्नीवर, आपल्या मुलीबाळीवर वक्रदृष्टीनं पाहण्याचे डोळे काढण्याचं सामर्थ्य त्या क्रोधात आहे. पाहिजे प्रसंगी, लक्षात ठेवा.
ॲलोपॅथी गोळ्या खातो ना आपण, ॲलोपॅथी गोळ्या खातो का नाही? काय आहे ते? विष आहे. ॲलोपॅथीच्या गोळ्या विष आहेत, पण ते विष देखील कधी कधी जीवदान देतं का नाही म्हणून खातो ना आम्ही. तसंच क्रोधाचा आहे, लक्षात ठेवा. काम क्रोध दोन्ही बैले जुंपुनी विषयाचे शिवळ खांद्यावर देऊनी देह क्षेत्र नांगरावं, प्रपंच नांगरावं, संसार नांगरावं आणि माझ्या बैलाला वडण लावं. आणि शेवटच्या चरणात जनार्दन बाबा सांगतात दया क्षमेचे खळे बनवूनी दृढ भक्तीचा खांब रोवूनी माया पिक तुडवावं. कोणकोणती माया पिकं आहेत जी रांजणाच्या माध्यमातून ती पिकं पिकवत होती? काम क्रोध मोह वसन अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा आशा त्रशा कल्पना कामना वासना भावना इच्छा त्रशा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद ही पिकं आहेत मायेची. सुटू शकत नाही त्यातनं तुम्ही. आम्ही भल्या भल्या परमात्म्याला, व्यक्त परमात्म्याला ज्याला गुंडाळून ठेवलेलं आहे ते तुम्हाला काय आवरणार आहे? भूमिका समजून घ्या. जनाबाई तेच सांगताना सांगते ह्या मायेनं हा सगळा पसारा पाडलेला आहे. सासू आणि सासरा दीर तो तिसरा ओव्या गाव भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. सासूपर्यंत जाऊन पोचलोय, सासरा राहिला, दीर राहिला, भ्रतार राहिला, पुढची 4 कडवी राहिली. बघू आता मागं पुढं नंतर. झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत महात्म्यांच्या चरणी अर्पण करतो, मायबापांच्या चरणी अर्पण करतो, सर्व साथीदार बांधवांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी भगवंताचं गोड भजन विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी सलेले तीर्थ माझे उरले पायिक पण करविले तेशी केली कटकट वाकुडे कानीट देव जाणे झालेली सेवा. पुन्हा एकदा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा बोललेले कोरे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा पराध महाराज काही उच्चारीला अधिकार म्या पुला क्षमा पराध महाराज दानेश्वरा राखा भय भयंकरा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध